नमस्कार मंडळी आणि वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय। तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप जास्त शुभेच्छा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी अशी इंग्रजी शिकण्याची एक आवडती पद्धत, एक अशी माझी आवडती मेथड मी तुम्हाला शिकवणार आहे। जेव्हा पण कधी मला असं वाटतं की मला इंग्रजीमध्ये अजून जास्त शब्द शिकायचे आहेत, त्यावेळेस ही मेथड जी आहे ना, मी खरंच अप्लाय करते। सो बेसिकली ती मेथड आहे बाय रीडिंग बुक्स। आणि तुम्हाला जर इंग्लिशमध्ये असे काही नवीन वर्ड्स शिकायचे असतील, थोडेसे असे ॲडव्हान्स वर्ड्स शिकायचे असतील, सेंटेन्स फॉर्मेशन शिकायचं असेल, किंवा मग एखाद्या सिच्युएशनला कसं एक्सप्लेन करतात, डायलॉग्स कसे असतात, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला एका बिगिनर लेवलवर शिकायच्या असतील, तर आय गेस पुस्तकं वाचणं हा खरंच खूप छान ऑप्शन आहे। पण बऱ्याच जणांना माहीत नसतं की एक्झॅक्टली इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला पुस्तकं जी आहे ना, ही कशा पद्धतीने वाचायला हवी। सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे बरेच स्टेप्स सांगणार आहे, ज्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही पुस्तकं वाचून तुमची इंग्रजी आहे ना, ती एकदम फ्लुएंट करू शकता। त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो इम्पॉर्टंट असणार आहे। व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यामुळे आता आपण बघूया की एक्झॅक्टली पुस्तकांद्वारे इंग्रजी आपल्याला कोणत्या पद्धतीने शिकायचं आहे आणि एक्झॅक्टली अशा किती स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत। सो सगळ्यात आधी आपल्याला एका इंग्लिश बुकची गरज लागणार आहे। तर जेव्हा तुम्ही कुठल्याही एका इंग्लिश बुकचं सिलेक्शन करत असाल, तर सुरुवातीला एकदम जे फॉरेन ऑथर्स असतात, जे थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं इंग्लिश वगैरे त्यांच्या पुस्तकांमध्ये वापरता, तर ते तुम्ही स्टार्टिंगला अवॉइड करा। जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्ही काय करू शकता, तर इंडियन ऑथर्सचे जे बुक्स असतात, एकदम छोटे पुस्तकं जे असतात ना, तिथून तुम्ही सुरुवात करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी रेफरन्ससाठी एक इंडियन ऑथरचं बुक जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे, आणि त्या बुकचं नाव आहे रणथंबोर ॲडव्हेंचर। एका इंडियन ऑथरचं हे पुस्तक आहे। सो बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या बुकमधला एखादा पॅराग्राफ जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, आणि जो पॅरा तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला वाचायचा आहे। तर ही असणार आहे आपली स्टेप नंबर 1, दॅट इज टू रीड अलाउड। सो आता या पुस्तकामधला मी फर्स्ट पॅराग्राफ जो आहे ना, तो सिलेक्ट केलेला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात पहिले तर स्लो रीडिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फास्ट रीडिंग करायचं आहे। सो स्टेप नंबर 1 मध्ये 2 गोष्टी असणार आहेत, स्लो रीडिंग आणि फास्ट रीडिंग। त्यामुळे हा टेक्स्ट जो आहे, हा पॅरा जो आहे या बुकमधला, तुम्हाला हा जो पॅराग्राफ आहे तो एकदम स्लोली रीड करायचा आहे। जसं की इट वॉज वन ऑफ दोज intolerably hot summer afternoons in Delhi. The sun blazed relentlessly on the sweltering metropolis. Despite the gathering presence of dark clouds in the sky, the street temperature refused to climb down, hovering obstinately at a blistering 45 degrees Celsius. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यात आधी स्लो रीडिंग करायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी तुमची स्पीड जी आहे ना, ती वाढवायची आहे। थोडंसं फास्ट रीडिंग करायचं आहे। तुम्ही प्रयत्न करू शकता। बघा, It was one of those intolerably hot summer afternoons in Delhi. The sun blazed relentlessly on the sweltering metropolis. Despite the gathering presence of dark clouds in the sky, the street temperature refused to climb down, hovering obstinately at a blistering 45 degrees Celsius. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यात आधी स्लो रीडिंग करायचं आहे, त्याच्यानंतर फास्ट रीडिंग करायचं आहे। स्लो रीडिंग करताना होणार असं आहे की तुम्ही एक्झॅक्टली प्रत्येक शब्दावर तुम्ही प्रेशर देताय आणि तुम्ही एक्झॅक्टली तो शब्द जसा आहे तो तुम्ही उच्चारण्याचा प्रयत्न करताय। कधी कधी काय होतं माहिती आहे का, फास्ट रीडिंगमध्ये आपण एखादा शब्द मिसप्रोनाऊन्स वगैरे करतो। जर एखादा कठीण शब्द मध्येच आढळला तर, जसं की इकडे तुम्ही बघू शकता, intolerably, relentlessly, obstinately, अशा प्रकारचे हे जे काही शब्द आहेत, जे थोडेसे ॲडव्हान्स आपल्याला वाटू शकतात, कारण हे शब्द आपण आपल्या डेली लाईफमध्ये वगैरे वापरत नाही। त्यामुळे सगळ्यात आधी स्लो रीडिंग करायचं आहे। शब्द जे आहेत, वाक्य जे आहेत, ते तुमच्या कानावर पडले पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं फास्ट रीडिंग करायचं आहे। आता आपली स्टेप नंबर 2 असणार आहे मेकिंग नोट्स। तुम्हाला ना नोट्स काढायचे आहेत। जो पॅराग्राफ किंवा जो पेज तुम्ही वाचलेला आहे त्याच्याबद्दल आता तुम्हाला नोट्स काढायचे आहेत। सो एक्झॅक्टली
नोट्स काढायचे म्हणजे काय करायचं आहे तर अख्खाच्या अख्खा टेक्स्ट वगैरे आपल्याला जो त्या बुकमध्ये आहे तो लिहून काढायचा आहे का, तर नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक डायरी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना टोटल 5 कॉलम्स असे बनवायचे आहेत. तर सगळ्यात पहिला कॉलम जो असणार आहे ना तो वर्ड्सचा कॉलम असणार आहे. आपला सेकंड कॉलम असणार आहे मीनिंग इन मराठी. तिसरा कॉलम असणार आहे मीनिंग इन इंग्लिश आणि आपला फोर्थ कॉलम जो असणार आहे तो असणार आहे सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द किंवा मग सिनोनिम्स. आणि आपला फिफ्थ कॉलम जो असणार आहे ना तो सेंटेन्सेसचा कॉलम असणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी स्टेप नंबर 1 मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला आधी स्लो रीडिंग करायचं आहे त्याच्यानंतर फास्ट रीडिंग करायचं आहे, तर तेव्हा जो तुम्ही टेक्स्ट वाचताय तेव्हा तुमच्यासमोर असे बरेच काही शब्द आले असतील ज्यांचे मीनिंग्स तुम्हाला माहीत नसतील, तर अशा शब्दांना तुम्हाला अंडरलाईन करून ठेवायचं आहे आणि तेच शब्द तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये जो आपला फर्स्ट कॉलम असणार आहे ना ते तुम्हाला एक्झॅक्टली एकाखाली एक ते शब्द व्यवस्थितपणे तुम्हाला लिहायचे आहेत. 1 बाय 1 सगळे वर्ड्स जे आहेत ना ते एकाखाली व्यवस्थितपणे लिहायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मीनिंग इन मराठी, त्या पर्टिक्युलर शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर एक्झॅक्टली आपण ते कसं शोधून काढणार बरं, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला गुगलवर जायचं आहे. त्याच्यानंतर तो शब्द जो आहे तो टाईप करायचा आहे आणि मीनिंग इन मराठी म्हणजे आपला पहिला शब्द जो आहे तो आहे इनटॉलरेबली. इनटॉलरेबली मीनिंग इन मराठी. तर तुमच्या समोर अशी एक स्क्रीन ओपन होईल. ठीक आहे. इनटॉलरेबल मेन वर्ड जो आहे तो आहे इनटॉलरेबल आणि त्याचा अर्थ आहे असह्य. असह्य म्हणजे एखादी अशी गोष्ट जी आपल्याला सहन होत नाहीये, दॅट इज इनटॉलरेबल. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला त्याचा इंग्लिश मीनिंग सुद्धा शोधून काढायचा आहे. इनटॉलरेबल मीनिंग इन इंग्लिश आणि तुमच्यासमोर गुगल एक लिस्ट देईल शब्दांची, तुम्ही इथे बघू शकता. दॅट इज अनबेरेबल. अनबेरेबल इनटॉलरेबली किंवा इनटॉलरेबल म्हणजे अनबेरेबल. त्यानंतर तुम्हाला त्याचे सिमिलर वर्ड्स सुद्धा शोधायचे आहेत. तुम्ही इकडे बाजूला बघू शकता सिमिलर अँड ऑपोजिट असा एक बटन तुम्ही बघू शकता. त्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला त्याचे सिमिलर वर्ड्स जे आहेत ना ते तुम्हाला दाखवतील. बघा, दॅट इज अनबेरेबल, इनसफरेबल, इनसपोर्टेबल, एन्ड्युरेबल. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचे सिमिलर वर्ड्स जे आहेत ना ते सुद्धा तुम्ही गुगलवरनं शोधून काढू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला जर त्या शब्दापासून अजून बरीच वाक्य जी आहेत ना ती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला सिम्पली गुगलवर टाईप करायचं आहे सेंटेन्सेस विथ आणि तो पर्टिक्युलर शब्द. जसं की सेंटेन्सेस विथ इनटॉलरेबल हे तुम्ही जेव्हा गुगलवर टाईप कराल तेव्हा तुम्ही इकडे बघू शकता युजेज एक्झाम्पल्स तुमच्या समोर येतील. जसं की द कॉन्स्टंट पेन मेड हर लाईफ इनटॉलरेबल आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा अशा वेबसाईट्स पण असतात ज्या तुम्हाला सेंटेन्सेस प्रोव्हाइड करतात त्या पर्टिक्युलर वर्ड्ससाठी. तुम्ही इकडे बघू शकता बरेच असे सेंटेन्सेस आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या एका पर्टिक्युलर शब्दावरनं बरेच असे वाक्य जे आहेत ते तुम्ही शिकू शकता. किंवा मग एखादी पर्टिक्युलर ओळ जी असेल ना ती जर तुम्हाला कळत नसेल की एक्झॅक्टली या पर्टिक्युलर लाईनचा मीनिंग काय आहे तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बरं, ChatGPTचा वापर करायचा आहे. तर मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलं की एक्झॅक्टली इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला ChatGPTला कशा पद्धतीने प्रॉम्प्ट्स द्यायचे आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर इकडे आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही तो ChatGPTचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. आणि आता आपण बघूया की एखादी ओळ जर आपल्याला कळत नसेल त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे तर तुम्ही ChatGPTला प्रॉम्प्ट देऊन असं विचारू शकता की रीराईट इन सिम्पल इंग्लिश, रीराईट इन सिम्पल इंग्लिश आणि त्याच्यानंतर तो जो पर्टिक्युलर सेंटेन्स आहे ना तो तुम्हाला टाईप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर होणार असं आहे की एकदम सिम्पल इंग्लिशमध्ये त्या सेंटेन्सला ChatGPT जे आहे ना ब्रेकडाऊन करणार. फॉर एक्झाम्पल आपण जे सेकंड सेंटेन्स आहे या बुकमधलं द सन ब्लेज्ड रेलेंटेसली ऑन द स्वेल्टरिंग मेट्रोपॉलिस, तर ह्याचा एक्झॅक्टली मिनिंग काय आहे सिम्पल इंग्लिशमध्ये बघायला गेलं ना त्याचं मिनिंग आहे द सन वॉज व्हेरी हॉट इन द सिटी. द सन वॉज व्हेरी हॉट इन द सिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर शहरामध्ये ना खूप जास्त गरमी होती. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं
की तुम्ही गुगलचा वापर करू शकता इंग्लिश शिकण्यासाठी. डिरेक्टली तुम्ही गुगलवर टाईप करा आणि गुगलवर सगळे जे काही सिमिलर वर्ड्स आहे मराठीमध्ये त्याचं मीनिंग आहे येईल. त्याऐवजी तुम्ही ChatGPTचा वापरसुद्धा करू शकता. म्हणजे इनटॉलरेबलचा अर्थ काय आहे किंवा इनटॉलरेबलला अजून काही सिमिलर वर्ड्स आहेत का, त्याच्यापासून 10 सेंटेन्सेस बनव, 20 सेंटेन्सेस बनव. अशा प्रकारे तुम्ही ChatGPTला जे आहे ना ते प्रॉम्प्ट्स देऊ शकता आणि बेसिकली त्या बुकमध्ये जो काही वर्ड आहे ना तो तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करू शकता. त्यानंतर आपली स्टेप नंबर 3 असणार आहे प्रनन्सिएशन प्रॅक्टिस. आता बघा, सगळ्यात आधी स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय केलं, स्लो रीडिंग केलं, त्याच्यानंतर फास्ट रीडिंग केलं. पण मध्ये मध्ये असे काही शब्द आले जेव्हा आपल्याला काही शब्दांचं प्रनन्सिएशन जे आहे, काही शब्दांचे उच्चार जे आहेत ते कधी कधी होऊ शकतं की आपल्याला नाही जमू शकत, एखादा थोडासा कठीण शब्द असूच शकतो. त्यावेळेस एक्झॅक्टली त्या पर्टिक्युलर वर्डचं प्रनन्सिएशन काय असणार हे सुद्धा शिकणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर इंग्लिश फ्लुएंटली बोलायचं आहे तर प्रत्येक शब्दाचा उच्चार जो आहे ना तो तुम्हाला स्पष्टपणे आणि व्यवस्थित करायचा आहे. भलेही तुम्ही थोडंसं स्लो इंग्लिश बोला पण त्याचं प्रनन्सिएशन परफेक्ट आलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला गुगलवर जायचं आहे. तो पर्टिक्युलर शब्द जो आहे तो आपल्याला टाईप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल हा जो शब्द आहे ब्लिस्टरिंग, ह्याचं प्रनन्सिएशन एक्झॅक्टली ब्लिस्टरिंगच आहे की वेगळं काही आहे हे आता आपल्याला चेक करायचं आहे. त्यामुळे हा वर्ड जो आहे तो आपल्याला गुगलवर सगळ्यात आधी टाईप करायचा आहे आणि त्याच्या पुढे प्रनन्सिएशन असं टाईप करायचं आहे, ब्लिस्टरिंग प्रनन्सिएशन. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस ओपन होईल. इथे इंडियन इंग्लिश प्रनन्सिएशन दिलेलं आहे. इकडे जे तुम्ही लिप्स बघू शकता त्याच्यावर तुम्ही टॅप केलं तर तुम्ही ऐकू शकता त्या शब्दाचं प्रनन्सिएशन. आता आपण बघूया एक्झॅक्टली याचं प्रनन्सिएशन काय आहे. ब्लिस्टरिंग, 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 ब्लिस्टरिंग या शब्दाचं प्रनन्सिएशन आहे ब्लिस्टरिंग. आणि अशाच प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या शब्दांचं प्रनन्सिएशन जे आहे ना ते तुम्ही ऐकू शकता. सो ही मेथड तुम्हाला एव्हरीडे फॉलो करायची आहे. सगळ्यात आधी आपली स्टेप नंबर 1 काय असणार आहे बरं, स्टेप नंबर 1 आपली असणार आहे स्लो रीडिंग. एखादा पॅराग्राफ जो आहे तुम्हाला एखाद्या पुस्तकामधला तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आहे स्लो रीडिंग, त्याच्यानंतर आहे थोडंसं फास्ट रीडिंग. तुम्हाला तुमची स्पीड वाढवायची आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही किती फास्ट इंग्लिश बोलू शकता ते सुद्धा फ्लुएंटली. आणि त्यानंतर स्टेप नंबर 2 असणार आहे मेकिंग नोट्स. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 5 असे वेगळे वेगळे कॉलम्स बनवायचे आहेत. सगळ्यात पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला ते शब्द लिहायचे आहेत ज्यांचे मीनिंग्स तुम्हाला शोधायचे आहेत. सेकंड कॉलममध्ये मराठीमध्ये काय अर्थ होतो, थर्ड कॉलममध्ये इंग्लिशचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ कॉलममध्ये तुम्हाला त्याचे सिमिलर वर्ड्स म्हणजे समानार्थी शब्द जे आहेत ना ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि फिफ्थ कॉलममध्ये तुम्हाला सेंटेन्सेस लिहायचे आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन राईट सेंटेन्सेस, किंवा मग तुम्ही फक्त ते गुगलवर किंवा मग ChatGPTमध्ये ते तुम्ही वाचू शकता. आणि स्टेप नंबर 3 असणार आहे प्रनन्सिएशन प्रॅक्टिस. इंग्लिश फ्लुएंटली बोलण्यासाठी आपले उच्चार जे आहेत ना हे प्रॉपर यायला हवे. त्यासाठी तुम्हाला गुगलवर तो शब्द आणि प्रनन्सिएशन असं टाईप करायचं आहे जेणेकरून तुम्ही त्या पर्टिक्युलर शब्दाचं प्रनन्सिएशन ऐकू शकता. आणि ॲटलिस्ट रोज तुम्हाला 1 पेज तरी वाचायचं आहे. 1 पेज वाचा, त्याच्यामधले जे शब्द तुम्हाला माहीत नाही आहे ते लिहून काढा, ते शब्द शिकण्याचा प्रयत्न करा, त्याचे उच्चार एक्झॅक्टली कसे होतात हे सुद्धा तुम्ही शिकू शकता. जास्तीत जास्त ह्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागू शकता. पण या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही पुस्तकं वाचून अगदी छान पद्धतीने फ्लुएंट इंग्रजी बोलू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जी ही टेक्निक तुम्हाला सांगितली असेल ती सुद्धा आवडली असेल. ही टेक्निक तुम्ही नक्की ट्राय करा इंग्लिश शिकण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला हा जो चॅनल आहे तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.